Hello friends, I am Jayan Tingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayan Tingle. Friends, today we are going to learn the second part of the lesson, the call of the soil. मित्रांनो, या अगोदर आपण पार्ट फर्स्ट बघितलेला आहे. आता पार्ट सेकंडमध्ये आपण या लेसनचा पुढचा भाग बघणार आहोत. आतापर्यंत आपण रायटर जेव्हा त्याच्या स्वतःच्या शेतात उभा होता तेव्हा हे शेत माझं आहे, हे शेत माझ्या मालकीचं आहे व यामध्ये उगवलेलं पीक माझं आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. ते बघून त्याला आनंद झाला. हे शेत त्याला मोरूदादा नावाच्या व्यक्तीने घेऊन दिलेलं होतं आणि त्याच्या ॲडवाईसनुसारच त्याने इथं मुंगाचं रोप लावलेले होते. या मुंगाच्या रोपाचे त्याला चांगले उत्पादन आले, त्यामुळे तो अधिकच खुश झालेला होता. यामुळे त्याला मॉरल बूस्टर मिळालेलं होतं. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. या लेसनचा आपण द फर्स्ट क्रॉप हा पॉईंट संपवलेला होता. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जातो आहे. द सेंट ऑफ राईस, पेज नंबर 27. फर्स्ट लाईन. The first year I was late for the rice sowing season and had to resort to growing the GR4 variety that was short term and recommended by the agricultural officers at कोसबाळ. आता आपण पेज नंबर 28ला आहोत. याचा अर्थ, तांदूळ पेरणीच्या सीझनला पहिल्या वर्षी मी लेट झालो होतो, म्हणजे पीक पेरायला त्याला लेट झालेला होता आणि GR4 नावाचे बी वापरण्याचे होते. रिसॉर्ट म्हणजे उपयोग करणे किंवा वापरणे, की जे शॉर्ट टर्म म्हणजे काय, कमी पिरियडमध्ये लवकर मोठे होते व उत्पादन देते, असे कोसबाडचे ॲग्रिकल्चर ऑफिसर्स यांनी सांगितलेले होते, रिकमेंड केलं होतं. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट we would start early and try to find some good traditional variety of rice to grow. पुढच्या वर्षी आम्ही ठरविले होते की आम्ही लवकर पेरणी करणार आणि पारंपरिक वाण उगवण्यासाठी शोध घेऊ. इथे एक शब्द आलेला आहे, व्हरायटी. व्हरायटी म्हणजे काय, बीचे प्रकार किंवा वाणाचे प्रकार. नेक्स्ट, वी हॅड read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizers. आम्ही तांदळाच्या पारंपरिक वाणाबद्दल वाचले होते आणि जाणून घेतले की त्याला खूप जास्त फर्टिलायझर्स म्हणजे खते यांची गरज नसते. नेक्स्ट, these varieties were also quite strong and resisted pests. हे बी अगदी स्ट्रॉंग व कीटकांना प्रतिकार करणारे असते. इथे एक शब्द आलाय, रेजिस्ट. रेजिस्ट म्हणजे प्रतिकार करणे. नेक्स्ट, वी वर शुअर दॅट इट वॉज धिस टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन अवर फार्म वेअर वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल. हा तांदूळाचा असा प्रकार होता की जो शेतात कोणत्याही केमिकल्सचा मुळीच वापर न करता चांगला उगणार होता. Our previous year's experience and low yield had taught us a lesson and we were sure we would not plant hybrids this year. आम्हाला मागच्या वर्षाचा अनुभव आणि कमी उत्पन्न याने एक धडा शिकवला होता आणि ह्या वर्षी हायब्रिड्स पेरणार नाही याची आम्हाला खात्री होती. म्हणजे त्यांनी जे हायब्रिड्स पेरलेलं होतं शेतामध्ये त्यातून त्यांना कमी उत्पन्न आलेलं होतं आणि त्यांनी त्यातून धडा घेत हायब्रिड बी पेरायचं नाही याचं त्यांनी निश्चय केलेला होता. आता नेक्स्ट पॅरा. इन एप्रिल 2005 वी स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस. एप्रिल 2005मध्ये आम्ही पारंपरिक तांदळाचे चांगल्या बीचे व्हरायटी शोधायला सुरुवात केली. नेक्स्ट, इट वॉज वन ऑफ अवर नेबर्स इन द विलेज, अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई हू ओन लँड, हू सजेस्टेड दॅट वी प्लांट
अ लोकल सेंटेड व्हरायटी ऑफ राईस. आमच्या गावातील शेजारच्यांपैकी एक हा मुंबईमध्ये बिझनेसमॅन होता, व्यापारी होता, ज्याने इथं जमीन विकत घेतली होती. त्याने आम्हाला सुचवले होते की स्थानिक सुगंधी तांदळाचे बी आम्ही पेरावे. त्याने लेखकाला काय केलं आहे, सजेशन दिलं आहे की तुम्ही सुगंधी तांदळाचे बी पेरावे. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द व्हिलेज ऑफ फेट had switched over to hybrids. पेठमधील शेतकऱ्यांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हायब्रिड्स पेरायला सुरुवात केली होती. इथे एक शब्द आलाय, स्विच ओव्हर टू हायब्रिड, म्हणजे काय, हायब्रिड्सकडे वळाले. ज्या गावामध्ये राहून रायटरने शेती करायला सुरुवात केली होती त्या पेठ गावात आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हायब्रिडचं बी पेरायला सुरुवात केलेली होती. त्यातच शेजारचा जो व्यापारी शेतकरी आहे त्याने लेखकाला सांगितलं होतं की तुम्ही सुगंधी तांदळाचं बी पेरावं. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट. जे तरुण शेतकरी होते की ज्यांना मी देशी वाणबद्दल किंवा बीच्या प्रकाराबद्दल विचारायचो ते मला वेड्यात काढत होते. म्हणजे त्यांना वाटलं की या मॉडर्न जमान्यामध्ये जिथं सगळेजण हायब्रिड्स पेरतात, सगळे शेतकरी हायब्रिड्स पेरतात, तिथे हा पारंपरिक वाण, म्हणजे जुन्या काळामध्ये शेतकरी हे पारंपरिक वाण वापरायचे, ते खरेखुरे वाण होते किंवा अस्सल असं बीचा प्रकार होता. जेव्हा लेखकाने गावातील तरुण शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी लेखकाला वेड्यात काढले की आजकाल सर्वजण कमी वेळेत जास्त उत्पादन देणाऱ्या हायब्रिड्सला वापरत आहे आणि लेखक हा देशी वाणाबद्दल किंवा पारंपरिक वाणाबद्दल बीच्या प्रकाराबद्दल विचारत आहे. नेक्स्ट, माय रेग्युलर व्हिजिट्स टू द विलेजेस अराउंड सर्चिंग फॉर अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑल्सो डीड नॉट यील्ड एनी रिझल्ट्स अँड वी वर ऑलमोस्ट गिव्हिंग अप होप. पारंपरिक तांदळाचे बी मिळावे यासाठी शेजारच्या खेड्यांमध्ये मी रेग्युलर व्हिजिट्स देत होतो किंवा भेटी देत होतो, पण रिझल्ट आला नाही, त्याला ते बी मिळालं नाही आणि आम्ही आशा सोडून दिल्या होत्या. मित्रांनो, इथे एक शब्द आलेला आहे, गिव्हिंग अप होप, म्हणजे आशा सोडणे. मित्रांनो, जेव्हा रायटरला व्यापारी असलेल्या शेतकऱ्याकडून स्थानिक सुगंधी तांदळाचे रोप पेरावे असे सजेशन आले तेव्हा लेखक हा पारंपरिक बीच्या शोधात लागला. त्याने तसं तिथल्या असलेल्या तरुण शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याला वेड्यात काढलं. नेक्स्ट पॅराग्राफ, आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्जेशन्स दे मेन्शन्ड द नेम ऑफ कसबाई. मी त्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करण्याचे ठरवले. मी बबनच्या वडिलांशी आणि इतर काही बुजुर्ग व्यक्तींशी बोललो. खूप अर्थपूर्ण चर्चेनंतर त्यांनी मला कसबाई नावाच्या तांदळाच्या बीबद्दल नमूद केलं किंवा ते बोलले. बबन या त्या खेड्यातील एक व्यक्ती होता. त्याच्या वडिलांशी व इतर काही एल्डर्स म्हणजे बुजुर्ग व्यक्तींशी बोलल्यानंतर त्यांनी कसबाईच्या बीबद्दल माहिती दिली. लेखकाला कसबाईच्या बी बियाणाबद्दल प्रथमच माहिती मिळालेली होती. नेक्स्ट पॅराग्राफ, कसबाई इज ए ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन्ड राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट ॲरोमा दो मच माइल्डर दॅन बासमती. कसबाई हे एक पारंपरिक लांब तांदळाचा धान्य प्रकार होता की ज्याला दीर्घ सुगंध होता. डिस्टिंक्ट ॲरोमा हा शब्द आलेला आहे, म्हणजे काय, दीर्घ सुगंध, जास्त काळ सुगंध असलेला. बासमतीपेक्षा तो बराच सौम्य होता, परंतु त्याला काय होतं, ॲरोमा होता, सुगंध होता. नेक्स्ट, इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स ॲगो. हा दीर्घकालीन
पिकाचा प्रकार होता आणि जुने लोक सांगत होते ह्याला बऱ्याच वर्षापूर्वी पेरायचे. नेक्स्ट. But they all shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. जेव्हा त्याच्याबद्दल किंवा त्या बीबद्दल मी बोलायचो तेव्हा ते फक्त त्यांची नुसती मान हलवायचे. शुक म्हणजे काय? हलविले. शेकचा भूतकाळ. आणि ते सांगायचे हे कसबाई बी आता नाहीशी झालेली आहे, डिसॲपियर्ड झालेली आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. The tales of कसबाई made us more determined to get it. या कसबाईच्या गोष्टींनी आम्हाला जिद्दी बनवले. टेल्स म्हणजे काय? गोष्टी किंवा कथा. डिटरमाइंड म्हणजे काय? जिद्दी. We decided that if we did manage to get some seeds, this would be a great rice to grow. आम्ही निर्णय घेतला की जर हे बी मिळालं तर एक ग्रेट तांदळाची जात आपल्याला पेरायला मिळेल. नेक्स्ट. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. मी विचार केला की गव्हर्नमेंटला, सरकारला याबद्दल माहिती असेल. अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चरल ऑफिसर वॉज एनलाइटनिंग. लेखकाची ॲग्रिकल्चरल ऑफिसरशी झालेली भेट ही फारच माहिती देणारी ठरली. तिथं एक शब्द आलेला आहे एनलाइटनिंग. एनलाइटनिंग म्हणजे काय? माहिती. नेक्स्ट. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ धिस राईस व्हरायटी. त्यांनी या राईसच्या व्हरायटीबद्दल ऐकलेसुद्धा नव्हते. त्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरने या बीच्या प्रकाराबद्दल ऐकलेले सुद्धा नव्हते. ही सेड द व्हिलेजर्स वर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देअर वॉज नो राईस बाय धिस नेम. त्या ऑफिसरच्या मते गावकऱ्यांनी दिलेली माहिती ही चुकीची आहे आणि अशा प्रकारचा तांदूळ अस्तित्वातच नाही असं तो म्हणतो. आता पेज नंबर 29. ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ अ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड्स अँड इवन ऑफर्ड टू गिव्ह मी सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल. त्याने अनेक हायब्रिड्स बियांची नावे पटापट सांगितली. त्यातील मला ट्रायलसाठी फ्री देऊ केले. इथं एक शब्द आहे रॅटल ऑफ. रॅटल ऑफ म्हणजे काय? पटापट बोलणे. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. वेळ व्यर्थ घालवल्याबद्दल किंवा वेळ वाया घालवल्याबद्दल स्वतःला शिव्या शॉप देत मी पुढच्या ठिकाणी वळालो. कर्सिंग म्हणजे काय? शिव्या शाप देत. आणि डेस्टिनेशन म्हणजे काय? ठिकाण किंवा स्थळ. नेक्स्ट पॅरा. दिस टाईम इट वॉज द आदिवासी महामंडळ ॲट कसा विच बाईज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. या वेळेला आम्ही कसा येथे आदिवासी महामंडळला गेलो की जिथे शासनाच्या वतीने आदिवासी ग्रामस्थांकडून तांदूळ विकत घेतला जात असतो. कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. त्यांच्या फाईल्समध्ये कसबाई या तांदळाचा उल्लेख नव्हता की जे रायटरला हवं होतं. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनीमोर. लोक याला का पेरत नाही याचे हे संकेत होते. गुड इंडिकेशन म्हणजे चांगले संकेत. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकॉग्नाइज द राईस सो इफ यू ग्रीव इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. मार्केटमध्येच हा तांदूळ ओळखला जात नव्हता, म्हणून जरी तो पेरला किंवा उगवला तरी त्याला विकू शकणार नव्हते. However, the officer in charge here had more knowledge of rice and did remember कसबाई being sold to him a few years ago. असं असल्यावरही, however म्हणजे काय? असं असल्यावरही इथला जो इन्चार्ज ऑफिसर होता त्याला ह्या तांदळाबद्दल माहिती होती आणि काही वर्षापूर्वी त्याच्याकडे कसबाई तांदूळ हा विकला गेल्याचे त्याला आठवत होते.
Next paragraph. So when I in Dhanivari, Baban and I started looking for Devu Honda and found a graying old man wearing a cap sitting outside his house on a चारपोय. म्हणून जेव्हा मी धनेवरी या गावामध्ये होतो, बबन आणि मी देऊ हांड्याला शोधायला सुरुवात केली. आता देऊ हांडा कोण आहे? तर एक आदिवासी गृहस्थ. पांढऱ्या केसांवाला एक वृद्ध मनुष्य की ज्याने डोक्यावर टोपी घातली होती, तो घराच्या बाहेर चारपायवर बसलेला होता. चारपाय म्हणजे खाट. खाटीवर तो बसलेला होता. नेक्स्ट. An ex-sarpanch of the village. He had acres of land, a huge house and a large family. तो त्या खेड्याचा माजी सरपंच होता. त्याच्याकडे अनेक एकर जमीन होती, मोठं घर होतं आणि मोठी फॅमिली होती. After exchanging the usual pleasantries, we came to the topic of कसबाई. एकमेकांशी छान गप्पा झाल्यानंतर किंवा बोलल्यानंतर आम्ही कसबाई या तांदूळाच्या विषयावर बोलू लागलो. The mere mention of कसबाई and देऊहांडा drifted into the past. केवळ कसबाई तांदळाचा उल्लेख केला आणि देऊहांडा भूतकाळात शिरले किंवा तो व्यक्ती भूतकाळात शिरला. तिथं काही शब्द आहेत. ड्रिफ्टेड इन टू द पास्ट म्हणजे काय? भूतकाळात शिरले. हिज आईज टर्न्ड ड्रीमी अँड विथ अ ट्रेम्बल इन हिज व्हॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर व्हिलेज ॲट वन टाईम ग्रीव ओनली कसबाई. त्यांचे डोळे स्वप्नात रममाण झाले. ड्रीमी म्हणजे काय? स्वप्नाळू. आणि त्यांच्या आवाजात कंप होता. ट्रेम्बल म्हणजे काय? कंप. ते बोलले, एके वेळी संपूर्ण गाव हे कसबाईचं पीक पिकवायचे. He said there was a time when people passing our village during lunchtime would be forced to stop and ask for a meal. Such was the alluring aroma of कसबाई. देऊहांडा सांगतोय की एक काळ असा होता की जेव्हा जेवणाच्या वेळी गावावरून जाणारी माणसं वाटेत न राहून थांबायची आणि जेवणाची मागणी करायची. कसबाईचा सुगंध इतका भुरळ घालणारा होता. इथं काही शब्द आलेले आहेत. ॲरोमा म्हणजे सुगंध आणि ॲलोअरिंग. ॲलोअरिंग म्हणजे काय? भुरळ घालणारा किंवा मोहिनी घालणारा. नेक्स्ट. The entire area would have this heady aroma hanging in the air as all the houses cooked the same rice. तांदळाचा भात शिजवत असल्याने परिसरातील वातावरणात त्याचा मोहक सुवास भरून राहायचा. नेक्स्ट. Today he said no one grew कसबाई and everyone had shifted to growing the new hybrid varieties. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. ते म्हणाले, आज कुणीही कसबाई पिकवित नाही आणि प्रत्येकजण नवीन हायब्रिड व्हरायटीज पिकवण्याकडे वळलेले आहे. ते म्हणतात, त्यांना स्वतःला हा तांदूळ नाईलाजाने खावा लागत आहे की जो खूप बेचव आहे. इथे एक शब्द आलेला आहे इन्सिपिड. इन्सिपिड म्हणजे बेचव, चव नसलेला. नेक्स्ट. With the advent of irrigation, farmers were tempted to grow a second crop and kasbai, being a long duration rice, was replaced by the shorter duration hybrid so that the harvest could be done earlier. सिंचनाच्या प्रसारामुळे किंवा आगमनामुळे, इरिगेशन म्हणजे सिंचन, ॲडव्हेंट म्हणजे आगमन, शेतकरी दुसरे पीक लावण्याकडे आकर्षित झाले. टेम्पटेड म्हणजे काय? आकर्षित झाले. आणि कसबाई की जे खूप कालावधीने येणारे तांदळाचे पीक आहे, त्याच्याऐवजी कमी कालावधीत येणारे हायब्रिड्स म्हणजे संकरित तांदळाच्या वाणाने जागा घेतलेली आहे. त्यामुळे कापणी लवकर होऊ शकेल.
हार्वेस्ट म्हणजे काय? कापणी. This ensured that the farmers could take up a second crop. ह्याने खात्री झाली की शेतकरी दुसरे पीक घेऊ शकत होते. मित्रांनो, ज्या हंगामात किंवा ज्या वर्षामध्ये एका शेतात एकच पीक घेतले जाऊ शकते, हायब्रिडमुळे तसं 2 वेळेस पीक घेऊ शकत होते. त्यामुळे अधिक उत्पादन व आर्थिक लाभ घेण्यासाठी शेतकरी हायब्रिड्स पेरायचे. म्हणून त्यांनी कसबाई सारखे जे व्हरायटीज होते ते लावणे टाळले व आता ते हायब्रिड्सकडे वळालेले होते. आणि कसबाई हे जुन्या काळातील विषय होऊन गेलेला होता. त्यामुळे कसबाई या तांदळाच्या पिकाबद्दल कोणालाही माहिती नव्हतं. मित्रांनो, आपण आता इथे थांबूया. आता उरलेला भाग आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.